मी ॲडव्होकेट दिलीप काकडे धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये बोधगया महाबोधी महाविहार या संदर्भात आम्ही रिट पिटिशन दाखल केलेली आहे। त्या संदर्भात आज आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये तारीख होती आज 9 डिसेंबर 2025ला। यापूर्वीची तारीख 27 तारीख होऊन गेली होती। त्यानंतर 20 जानेवारी ही तारीख सर्वोच्च न्यायालयाने दिली होती, परंतु मध्येच आमच्या 20 पैकी एका इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन करताना सर्वोच्च न्यायालयापुढे मेन्शन केल्यामुळे आज अचानक ही 9 तारीख पडलेली होती। आज सकाळपासून सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही उपस्थित होतो। आपली महाबोधी संदर्भातले जे आयटम होता तो 21 नंबरचा होता, परंतु दिवसभर इलेक्शन संदर्भामध्ये आणि SIR संदर्भामध्येच एका केसची दिवसभर सुनावणी झाली असल्यामुळे आजचा जो बोर्ड होता चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या कोर्टमधला, त्या इतर कुठल्याही केसेस होऊ शकलेल्या नाहीत। त्यामुळे आज ज्या केसेस होत्या त्यांना ख्रिसमस हॉलिडेच्या नंतर म्हणजे साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये पुढची तारीख होणार आहे। त्यामुळे आज आम्ही धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाचे जे आमचे 5 याचिकाकर्ते आहेत त्यापैकी आम्ही दोघेजण, मी ॲडव्होकेट दिलीप काकडे आणि दादासाहेब मर्चंडे, आम्ही आज या ठिकाणी उपस्थित होतो। आमची या संदर्भातली स्वतंत्र याचिका आहे ती म्हणजे की 1949चा महाबोधी महाविहार जो बोधगया टेम्पल ॲक्ट 1950चा आहे तो रद्द करण्यात आला पाहिजे। त्याचप्रमाणे या महाबोधी महाविहाराच्या परिसरामध्ये आत आणि बाहेरमध्ये जे एन्क्रोचमेंट आहे ते एन्क्रोचमेंटसुद्धा काढलं पाहिजे। आणि रामजन्मभूमीमध्ये जो निकाल दिलेला आहे की ज्याप्रमाणे मुस्लिमांना स्वतंत्र जागा देण्यात आलेली आहे तशाच पद्धतीने बोधगया टेम्पल ॲक्टच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने मागणी केली की तिथं जे एन्क्रोचमेंट ते बाहेर करून स्वतंत्रपणे हिंदूंनासुद्धा जागा देण्यात यावी। त्याचप्रमाणे की हा 1949चा कायदा जो आहे तो कायदा रद्द केल्यानंतर त्या जागी सेंट्रल फॅक्ट निर्माण झाला पाहिजे अशी आमच्या वतीने, आमच्या याचिकेच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे। आतापर्यंत म्हणजे सुनावणी आज दिवसभर होऊ शकली नाही आणि परिपूर्ण सुनावणी होईल अशी आज आम्हाला अपेक्षा होती, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या कोर्टामध्ये जे SIRच्या संदर्भामध्ये आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या संदर्भामध्ये दिवसभर सुनावणी चालू झाल्यामुळे आजचा बोर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या कोर्टमधला होऊ शकला नाही। धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या सर्व प्रेक्षकांना आम्ही या ठिकाणी आजपर्यंत संपूर्ण सर्वोच्च न्यायालयामध्ये जे सुनावणी चालू आहे त्या संदर्भामध्ये अपडेट करीत आहोत। त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि सर्व धम्मसंहिता ऑफ इंडियाच्या प्रेक्षकांना विनंती आहे की या अगोदरचं आणि महाबोधी महाविहाराच्या केसच्या संदर्भामधले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओही सर्वांनी पाहावे। धन्यवाद। जय भीम। माझ्याबरोबर दादासाहेब मर्चंडे आहेत। दादासाहेब मर्चंडेसुद्धा आजच्या सुनावणीच्या संदर्भामध्ये 1 मिनिटं बोलू। धम्मसंहिता ॲक्शन कमिटीच्या वतीनं जी याचिका दाखल केलेली आहे ती याचिकेची आज सुनावणी होती, परंतु ती चीफ जस्टिस साहेबांच्या इथे अन्य काही महत्त्वाच्या तारखा असल्यामुळे केसेस ही होऊ शकलेली नाही आणि पुढची जी सुनावणी आहे ती मला वाटतं जानेवारीच्या महिन्यामध्ये आपल्याला मिळेल आणि लवकरात लवकर हा न्याय मिळावा अशा अपेक्षेने आम्हीसुद्धा प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला सर्वांना त्याची उत्सुकता लागलेली आहे, तर लवकरच हा न्याय मिळावा अशी आपल्या सर्वांच्या वतीनं अपेक्षा आहे।